वहिनी काय वहिनी? तुळजा वहिनी. तर तुळजा वहिनी. तुला काय वाटलं तिचं नाव घेतल्यावर तू वाचशील वय? गणवू नको मला. अरे गणवत नाही ती बघ. काय बघ? तिकडे बघ. काय तिकडे बघ? वाचलो. तुळजा काय झालं? सूर्या, अरे बघ ना, गाडीचा टायर पंक्चर झाला. सर बाजूला सर सर सर. तू चल दुकानात बस. गाडीचं नको टेन्शन घेऊ. हा आहे मी. चल. ये ना तू. बस. जावं किल्ला काय? जा ए जागी थंड घ्यायचं जा प्यायला. हा थँक्यू. दादा, हे कोणाच्या खात्यावर टाकायचं? कंपनीची पॉलिसी आहे ना. खूप ऐकलं होतं मी तुझ्या दुकानाबद्दल. चांगलं ऐकलंय का वाईट ऐकलंय? चांगलंच ऐकलं असणार. अख्ख्या गावात वर्ल्ड फेमस दुकान आहे. अगं तुला सांगतो, लांब लांब गावातनं लोक इथे येतात माल घ्यायला. का? कारण बाकीची लोक मापात पाप करतात, पण सूर्या दादा तो मापातच नाही, खऱ्या आयुष्यात पण कधी पाप करत नाही. वा वा वा, छान. मस्त आहे तसं एक लहानचं दुकान. तसं लहान आहे पण इन्कम महान आहे. महिन्याला लाखभर कुठंच गेले नाहीत. तिने विचारलं का तुम्हाला? नाही, पण उद्या सगळं तिलाच बघायचंय ना. उद्या दुकानाचा मॉल झालेला बघायचंय ना तुला. दादा करणार आहे मॉल. तुम्ही ते स्कूटी पंक्चर झाली ना, ते जाऊ पंक्चर काढा जाऊ. हा हा जा जा ना. बाबू, हा आपल्याला पंक्चर काढायला जायचंय. हा चल. बरं, मला तुझा फोन मिळेल का? माझा फोन स्विच ऑफ झालाय, घरी कॉल करायचा. हा देतो की मी. हे घे. हा तुझा फोन आहे? होय. ह्या काळात असा फोन कोण वापरतं रे? मी वापरतो. आणि का? मी जर नवीन मोबाईल वापरला ना, तर माझ्या बहिणी पण तोच वापरतील ना. मग काय, गावातली पोरं सोशल मीडियावरनं त्यांना त्रास देतात, म्हणून मी साधा मोबाईल वापरतो आणि त्यांना वापरूनच देत नाही. तुला असं वाटत नाही तू तुझ्या बहिणींवर खूप बंधनं लादतोयस? ते ज्या घरात लग्नाच्या 4-4 मुली असतात ना, त्या घरात असंच वागावं लागतं. इथं लग्न होईपर्यंत तरी. पोरीच्या जातीनं कसं वागावं एवढं पण कळत नाही हिला. मोकट्याने इथं राहायचं ना, आम्ही सांगतो त्या पोराशी लग्न करायचं आणि सासरी जायचं. तुळजाच्या लग्नाचा प्रस्ताव देऊन आलोय आम्ही आमदार शशिकांत सरनोबतांच्या घरी. लग्नापलीकडे दुसरं अस्तित्वच नाहीये का त्यांना? त्यांचा जन्म फक्त लग्नासाठी, दुसऱ्याचा संसार मान खाली घालून करण्यासाठीच झालाय का? अरे त्यांचंही एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि आता तरी जगू द्यात त्यांना नीट त्यांच्या पद्धतीने. पण नाही,
त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊच शकत नाही, कारण त्यांचे निर्णय घरातले पुरुष घेतात. सर्वात आधी तर अशा पुरुषांनी आपले विचार बदलायला पाहिजे. काही उपयोग नाहीये बोलू, सगळे पुरुष सारखेच. बाईचं मन काय असतं हे त्यांना कधीच कळलं नाही. आणि तूही तसाच. एका मोबाईलवरनं एवढं ऐकवलं, मोबाईल आवडला नाही तर सांगायचं ना नाही आवडला म्हणून. मी मराठी, झी मराठी.